नमस्कार. माझं नाव धनंजय. मी तुमचं प्रयासमध्ये खूप खूप स्वागत करतो. तुम्ही आपला जो व्हिडिओ आहे बुक लिस्ट MPSCची, त्याला जो भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी तुमचे धन्यवाद. आता या सिरीजमध्ये मी प्रयासमध्ये करंट अफेअर्स घेतो आणि जो करंट अफेअर्स म्हणजे जो आपला चालू घडामोडीचा जो पॅटर्न बदलला आहे MPSCचा, जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाला आहे, ओके, की ज्याच्यामध्ये आपल्याला वर्णनात्मक आन्सर लिहायचे आहेत, उत्तरं लिहायचे आहेत आणि त्यासाठी आता न्यूजपेपर वाचणं महत्त्वाचं झालं आहे. आणि जेव्हा आपण हा न्यूजपेपर रीड करायचा प्रयत्न करतो, बातम्या वाचायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की सर नेमकं घ्यायचं काय. बिकॉज MPSC बॅकग्राऊंडच्या मुलांना न्यूजपेपर वाचणं, वर्तमानपत्र वाचणं याचं एक ओव्हरऑल अंडरस्टँडिंग वेगळं आहे. बिकॉज ते मंथली मॅगझिन वाचतात आणि त्यातनं प्रश्न पण पडतात. सो त्यांना न्यूजपेपर डे टू डे लाईफमध्ये वाचणं आणि त्याचा उपयोग तुमच्या MPSCच्या मेन्समध्ये करणं हे एक वेगळं स्किल आहे आणि ते स्किल शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो त्यासाठीच मी हे तुम्हाला एक छोटेखानी लेक्चर घेऊन आलो आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे दाखवून देईल की न्यूजपेपर नेमकं वाचायचं आहे कसं, न्यूजपेपर वाचण्याचं महत्त्व काय आहे आणि तो न्यूजपेपर वाचत असताना त्याला सिलेबसची लिंक कसं करायचं. सो त्याच्यामुळे ती गोष्ट मी माझ्या मेन्सच्या उत्तरामध्ये वापरू शकेल. सो वेळ न दडवता सुरू करूयात. जो आपला पहिला प्रश्न आहे की सर न्यूजपेपर वाचायला पाहिजे का हो, की आपण आपला पॅटर्न जो डिस्क्रिप्टिव्ह झाला आहे त्याचा आन्सर यस. बिकॉज न्यूजपेपर हा फक्त तुम्हाला याच्यासाठी हेल्प नाही करत की तुम्ही काहीतरी वाचताय आणि ते तुम्ही काहीतरी लिहिणार आहे. न्यूजपेपरचं मुळात तुमची भाषा सुधारते. बिकॉज आपली जी बोलीभाषा आहे, आपण जे आपल्या डे टू डे लाईफमध्ये वापरतो आहे, आता माझ्याकडनं पण बघा मध्ये मध्ये इंग्लिश शब्द येतात. याचं का बरं असं होतं आपलं मराठी लोकांचं नाही, कोणत्याही भाषिक लोकांचं. मुळात हा प्रॉब्लेम याच्यामुळे येतो कारण आपण खूप जास्त इंग्लिशशी संपर्क ठेवतो. मी सोशल मीडिया स्क्रोल करतो आहे, मी आणखीन फेसबुकवर जातो आहे, मी आणखीन काही करतो, यूट्यूबवर जातो आहे, तर मोस्ट ऑफ दी टाईम मी माझे जे लेक्चर्स आहेत किंवा जी काही गोष्ट बघत असेल मी ती इंग्लिशमध्ये कुठेतरी आहे. म्हणजे पूर्णपणे मराठीत मला असं काही वेगळं भेटतच नाही आहे. पण जी बोलीभाषा आहे ती बोलीभाषेत मी माझ्या UPSCच्या मेन्ससाठी MPSCच्या मेन्ससाठी तर लिहू शकत नाही. UPSC पण मराठीत देता येते, MPSCच्या मेन्ससाठी आणि UPSCच्या मेन्ससाठी पण ते मी बोलू शकत नाही किंवा लिहू शकत नाही की जी भाषा मी बोलतो आहे. मग मला काय करायला हवं, मला माझी जी लेखी भाषा आहे, जी एक आपण पुरस्कृत भाषा बोलतो, एक प्रस्तुत भाषा बोलतो, की ज्या भाषेत मला लिहिणं अपेक्षित आहे, ती भाषा थोडी डेव्हलप करणं काम आहे. आणि ती भाषा जर मला सुधारायची असेल तर त्यासाठी उत्तमातलं उत्तम साधन आहे तुमचं वर्तमानपत्र. सो त्यासाठी हे वर्तमानपत्र वाचणं इम्पॉर्टंट आहे. सो पहिलं काय कळलं की भाषा सुधारण्यासाठी. दुसरा प्रश्न येतो की जर ठीक आहे भाषा सुधारण्यासाठी आम्ही हे वर्तमानपत्र वाचू पण नेमकं वाचायचं कसं हे तर आम्हाला कळत नाही आहे, बिकॉज आम्हाला सवयच नाही आहे. सो त्यासाठी आता आपण एक न्यूज घेऊ आणि त्यातनं मी तुम्हाला सांगेल की एखादी जी आपण बातमी घेतो तर ती बातमी नेमकं वाचायची कशी असते. सो हा लोकसत्तेचा पेपर आहे, हा आजचा पेपर आहे आणि आजचा म्हणजे जेव्हा मी लेक्चर रेकॉर्ड करतो तेव्हाचा. आता याच्यामध्ये ना न्यूजपेपर जेव्हा तुम्ही वाचताय, सो आधी लोकसत्ता पेपर पेपर सगळ्यांना मिळायचा, म्हणजे फुकट मिळायचा, वेबसाईटवर गेले तुम्हाला फुकट डाउनलोड व्हायचा. आता तसं होत नाही बिकॉज त्यांनी त्याच्यावर सबस्क्रिप्शन ठेवलं आहे आता. सो एखादी तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळतील की त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला पेपर मिळेल. किंवा दुसरी गोष्ट की त्याची एवढी प्राईज नाही आहे, किंमत नाही आहे. सो एक 4-5 मित्रांचा ग्रुप करून न्यूजपेपर घ्या म्हणजे तुम्हाला एखाद्या टेलिग्राम चॅनलवर अवलंबून राहावं लागणार नाही. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो की टेलिग्राम चॅनलवर सकाळीच न्यूजपेपर पडेल असं नाही आहे. दुसरी गोष्ट त्या टेलिग्राम चॅनलवर कॉपीराईट आला तर परत दुसरं काहीतरी शोधावं लागेल. सो त्यापेक्षा बेटर हे आहे की तुम्ही 4-5 मिळून त्याचं सबस्क्रिप्शन घ्याल आणि हा पेपर वाचाल. आणि जर तुम्ही ऑफलाईन लायब्ररीमध्ये वाचत असाल तर अतिउत्तम. आता याच्यामध्ये 2-3 गोष्ट असतात. एक असते हेडिंग, जी मेन तुम्हाला मोठी दिसते त्याला आपण बोलतो हेडिंग. ही एक असते सब हेडिंग आणि त्यानंतर बॉक्समध्ये इन्फॉर्मेशन असते. आता या तिघांमध्ये फरक काय. हेडिंगचं काम असतं की तुम्हाला न्यूज काही कळणं,
सब हेडिंगचं काम काय, त्याचं तुम्हाला ट्रिप्स सांगणं की या सगळ्या न्यूजमध्ये काय, आणि बॉक्सचं काम असतं की त्याचा नोट्स देणं. मग तुम्ही बोलाल की सर एवढं सगळं दिलं तर मग न्यूजपेपर वेगळी का दिली? न्यूज पण द्यायची गरजच नव्हती. तर न्यूज वेगळी द्यायचं कारण असं की जर एक मी न्यूजपेपर रीडर आहे, म्हणजे मी वर्तमानपत्र वाचतोय, तर मला वाचणाऱ्याला अट्रॅक्ट करायचं आहे जर मी वर्तमानपत्र काढत असेल तर. तर ते अट्रॅक्ट करायचं असेल तर मला हेडिंग्स द्यावं लागतील, सब हेडिंग्स द्यावं लागतील की त्याने तो आणखीन आतमध्ये घुसेल. त्यासाठी असं असतं. आता पहिली हेडिंग पहा. पहिल्यांदा कधी पण हेडिंग, सब हेडिंग आणि बॉक्स एवढं वाचून प्रयत्न करायचा की त्यातनं मला समजतंय का. त्यातनं जर समजत नसेल तर मी आतमध्ये जाईल, अदरवाईज मी आतमध्ये जाणार नाही. ओके, आता काय दिलंय? हॉर्मुझचा जलमार्ग बंद. ओके, आता लगेच प्रश्न पडायला पाहिजे तुमच्या डोक्यात, हे हॉर्मुझ आहे कुठे? हॉर्मुझ आहे कुठे? की अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणी कायदे मंडळाची मंजुरी, देशाच्या इंधन पुरवठ्यावर गंभीर परिणामांची भीती. मेनसाठी पॉईंट मिळाला आपल्याला. काय पॉईंट मिळाला? की जर इराणसोबत जर युद्ध झालं तर आपल्या इंधन पुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार आहे. ओके, आता इंधन पुरवठा हा शब्द तुम्ही डे टू डे लँग्वेजमध्ये वापरता, भाषेमध्ये नाही वापरता. ओके, आपण समजा आपण गाडी पेट्रोल भरायला गेलो तर आपण काय बोलतो की इंधन भरायचं बोलतो का? नाही, आपण बोलतो पेट्रोल भरायचं. हा मुळात आपला प्रॉब्लेम आहे की बोलीभाषा आपली मिक्स आहे. ओके, आणि याच्यात काही इश्यू नाही आहे, बोलीभाषा विथ टाईम मिक्सच होते. ओके, आणि त्याच्यावरूनच आपला आता जो राडा चालू आहे, तुम्हाला माहीत असेल की सध्या महाराष्ट्रात राडा चालू आहे की त्रिभाषा सूत्र हे नाही लागू करण्याऐवजी मराठी भाषेवर जास्त जोर द्यायला हवा. ओके, आता इराणी कायदे मंडळाची मंजुरी दिली म्हणजे इराणच्या कुठेतरी आसपास असणार आहे आणि USA आणि इराणचा इथं काहीतरी इश्यू असणार आहे. मी वाचेल की काय इथे दिलंय, इराणच्या हवाई हल्ल्यात फोर्डो येथील अणुकेंद्राचे. आता मला कळालंय की मॅपिंगसाठी लोकेशन, की जे MPSCला प्रिलिम्समध्ये विचारू शकतात, UPSCला पण प्रिलिम्समध्ये विचारू शकतात. अणुकेंद्र म्हणजे मला कळालंय न्यूक्लिअर पॉवर प्लांटला अणुकेंद्र म्हणतात. काय, अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात फोर्डो येथील अणुकेंद्राचे मोठे नुकसान झाले असून इराणच्या हल्ल्यामुळे इस्रायलच्या तेल अवीवमधील इमारतीची पडझड झाली आहे. तेल अवीव ही काय, इस्रायलमधली एक सिटी आहे. ते पण आपल्याला कळालं. पडझड झाली आहे. आता आपण हे पडझड झाली असं काही शब्द वापरतो का? हे जे शब्द आहे, ही शब्द साठा तुमचा वाढण्यासाठी मराठीतला न्यूजपेपर रीडिंग खूप महत्त्वाचं आहे. ओके, आता काय दिलं इथं, हे याच्यात काहीतरी सांगितलंय. ओके, इराणच्या अध्यक्षांना मोदींचा फोन. काहीतरी फोन केला, हे वाचायची गरज नाही आहे. मग आता तुम्हाला इथं कळेल की हॉर्मुझ काय. आता हॉर्मुझचं इथं सांगितलेलं नाही आहे. पुढे तुम्हाला दिसेल की खाली एक न्यूज आहे, त्याच्यामध्ये हॉर्मुझ जलमार्ग का महत्त्वाचा आहे याचे कारण दिलेत. मी तुम्हाला ते दाखवतो. जर प्रश्न डायरेक्ट आला MPSC मेन्सला की सध्या इराण आणि इस्रायल यांच्यात जे युद्ध चालू आहे त्यामुळे भारताच्या इंधन साठ्यावर त्याचा परिणाम होतोय आणि इंधन साठा कमी झाला तर त्याला भारतासाठी त्याचे खूप जास्त प्रकर्षाने परिणाम जाणवतील. त्यामुळे हॉर्मुझ ही जी जलमार्ग आहे त्या हॉर्मुझ जलमार्गाचे महत्त्व सांगा. कुठे प्रश्न येऊ शकतो? GS2 मध्ये, IR मध्ये. ओके, IR मध्ये हा GS2 मध्ये मेन्सला प्रश्न आला की हा जो मिडल ईस्ट आहे त्याला आपण वेस्ट आशिया बोलतो, म्हणजे मध्य आशिया. तर ह्या मध्य आशियाचा काय महत्त्व आहे भारतासाठी असा पण प्रश्न येऊ शकतो. मग त्याच्यामध्ये एक पॉईंट होईल की हॉर्मुझ जलमार्गातनं खूप सारं इंधन भारतामध्ये येतं, मराठीवर प्रभुत्व पण मिळत आहे. त्यासाठी जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करत असाल तर न्यूजपेपरचं वाचणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आता ही झाली एक बातमी. मला याच्यामध्ये पूर्ण वाचायची गरज आहे का? नाही, बिकॉज मला इथनंच कळालं की बातमी काय. राज्यात लाखो दस्तावेज मुद्रांक शुल्क विना वापरात. पेपर्सला यांना दस्तावेज बोललाय. हा तुम्ही डेली लँग्वेजमध्ये शब्द वापरणार आहे का? नाही, पण तुम्हाला कुठं लिहायचं आहे की एक सरकारी दस्तावेज गहाळ झाला. दस्तावेज, त्यासाठी मराठीवर प्रभुत्व करण्यासाठी न्यूजपेपर वाचणं इम्पॉर्टंट आहे. ओके, आता ही न्यूज एवढी इम्पॉर्टंट नाही आहे बिकॉज विचार करा, प्रिलिम्सच्या सिलेबसला कुठं मॅच होतं आहे का? नाही मॅच होते. मेन्सला कुठं पॉईंट आहे का? नाही माहिती आहे. तुम्हाला जर MPSCच्या डिस्क्रिप्टिव्ह मेन्सवर प्रभुत्व मिळायचं असेल तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की सिलेबस माझ्यासोबत डेली समोर पाहिजे. तर मला कळेल की ही जी न्यूज आहे, ही जी बातमी आहे त्याचं महत्त्व काय, आणि त्याचं महत्त्व प्रिलिम्ससाठी आहे की माझ्या मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययनच्या कोणत्या तरी पेपरसाठी.
हे कसं करणार आहे? हे सिलेबससोबत असणार करणार आहे. सो आजपासनं एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही सिलेबस सोबत ठेवत नसाल तर सिलेबसची एक कॉपी सोबत ठेवाल. जर तुम्हाला सिलेबसची डिस्क्रिप्टिव्ह कॉपी हवी असेल तर प्रयासला एकदा अवश्य भेट द्या. तुम्हाला प्रयासमधनं ती सिलेबसची कॉपी फुकट मिळेल, जो आपण डिस्क्रिप्टिव्ह सिलेबस दिला आहे. ओके, सो आय होप की तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. आता खालची बातम्याकडे या. खालची बातमी काय? भरधाव मोटारीची पादचाऱ्यांना धडक. इम्पॉर्टंट आहे का? काय इम्पॉर्टंट नाही आहे. ओके, आता त्याच्यामुळे काय केलंय? रास्ता रोको. ओके, ठीक आहे. पहलगाम हल्ला, दहशतवाद्यांना 2 आश्रयदात्यांना अटक. ओके, ठीक आहे. आश्रयदाते म्हणजे जे त्यांना तिथं ठेवून घेत आहेत. आश्रयदाते खूप भारी शब्द आहे. सो डेली असं मेलसाठी तुम्हाला एक 10 शब्द तरी काढावं लागतील वेगळे, की जे पर्टिक्युलर मराठी लँग्वेजमधले प्रस्तुत शब्द आहेत. तोपर्यंत तुमचं ते शब्द तुमच्या लिखाणात येणार नाही आहेत. सो ते लिखाणात येण्यासाठी न्यूजपेपर वाचणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो ही झाली. याच्यावरनं मला कळालं याच्यात काही इम्पॉर्टंट न्यूज नाही आहे, पण इथं एक दिलं आहे. एस.टी. महामंडळाची आज आर्थिक श्वेतपत्रिका. इंग्लिशमध्ये त्याला बोलतात व्हाईट पेपर. आता व्हाईट पेपर हा शब्द आपल्या कळतच नाही मराठीमध्ये काय. श्वेतपत्रिका. आणि इथं श्वेतपत्रिका कशासाठी येते? आर्थिक परिस्थिती दर्शवण्यासाठी. म्हणजे काय? जेव्हा व्हाईट पेपर येतो तेव्हा तुम्ही आता त्याला इंग्लिशमध्ये मराठीत व्हाईट पेपर लिहिणार आहे का? नाही, श्वेतपत्रिका. डन, बेटर वर्ड आहे. ओके, आता खाली आलं. मालवण किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळा दर्शनाला बंदी. इम्पॉर्टंट आहे का? नाही. सिलेबसच्या कोणत्याच पॉईंटला ही मॅचच होत नाही आहे. सो आय विल स्किप इट. सो याच्यावरनं आपल्याला काय कळालं? पहिल्या पेजवर फक्त एक बातमी अशी होती की जी मला वाचायची होती MPSCच्या प्रिलिम्स आणि मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. दुसरं काहीच नव्हतं. आता मी खाली आलो. आता इथे दिलंय की माळेगाव कारखान्यासाठी 90% मतदान, उद्या मतमोजणी. अगेन काहीच महत्त्वाचं नाही आहे. इकडे आलो मी. कुंभमेळ्यासाठी नाशिकला जोडणाऱ्या महामार्गाचा विकास. लगेच तुमच्या डोळ्यासमोर एक हे गेलं पाहिजे, गाडी गेली पाहिजे की अरे म्हणजे ह्या वर्षी करंट अफेअर्ससाठी प्रिलिम्सला कुंभमेळ्यावर प्रश्न येऊ शकतो. आणि ह्यावेळेस जो कुंभमेळा पुढचा होणार आहे तो होणार आहे महाराष्ट्रामध्ये, नाशिकमध्ये, त्र्यंबकेश्वरला. सो तुमचं ही जी गोष्ट आहे, हा जो फॅक्ट आहे, हा लॉंग टर्म मेमरीमध्ये पण गेला. बिकॉज जर तुम्ही हा मॅगझिनमध्ये वाचत असाल तर तुम्ही एकदा वाचताना त्याला खूप वेळा रिवाईज करावं लागतं. पण कुंभमेळ्याची बातमी दररोज येणार आहे. आज येईल, उद्या येईल, परवा येईल, तेरवा येईल, दररोज येणार आहे. सो काय होणार आहे? जेव्हा तुम्ही मॅगझिनमधनं वाचाल काही गोष्ट, लक्षात ठेवायची गरजच नाही. बिकॉज ते ऑलरेडी तुमच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये गेलेलं असेल. सो त्यासाठी न्यूजपेपरचं महत्त्व खूप आहे. ओके, ठीक आहे, झालं. त्याची हेडिंगच वाचून आपल्याला कळलं, आतमध्ये जायची गरज नाही आहे. ओके, आता तुम्ही खाली या. आता हे तर काय आपल्याला वाचायची गरज नाही आहे. आता आले एस.टी. महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका. म्हणजे जी छोटी न्यूज होती त्यातीच मोठी न्यूज इथं करून दिली आहे. आता याच्यात मी पाहायचं काय दिले? अर्थकारणावर परिवहन मंत्र्यांचे नियंत्रण. अर्थकारण शब्द मिळाला मला, सो मी तो वापरू शकतो. ओके, बार्टीच्या ढिसाळपणाने JEE युनिटचे प्रशिक्षण लांबणार. काही महत्त्वाची आहे का? अजिबात महत्त्वाची नाही आहे. ओके, डन. सो मला कळालं की इथं एकच आहे. आता पुढची न्यूज बघा. ध्वनी चित्रमुद्रणाचा विधा नष्ट करणे लोकशाही विरोधी. ॲडव्होकेट आंबेडकर. आता हा मुद्दा मुळात काय होता? जे आपलं हे निवडणूक आयोग आहे. सो निवडणूक आयोगाने काय केलं आहे? एक नियम बनवला आहे. त्यानुसार की जी ध्वनी चित्रफित म्हणजे आता पहा व्हिडिओ रेकॉर्डिंग. आता हा मराठीत शब्द तुम्ही जर खूप वेळा ऐकला नाही तर तुमचं कमांडच येणार नाही. याला बोलतात ध्वनी चित्र मुद्रण किंवा ध्वनी चित्रफित. तर ती आता किती दिवस राहणार आहे? फक्त निवडणूक आयोगाकडे 45 दिवस. त्यानंतर निवडणूक आयोग ती फित डिलीट करून टाकेल त्यांच्या डाटामधनं. आंबेडकरांचं म्हणणं आहे की हे 45 दिवस नाही, आणखीन जास्त दिवस ठेवायला पाहिजे. सो त्यामुळे ते न्यूजमध्ये आहे. सो अगेन आपल्याला काय कळालं की शब्द कळाला आणि निवडणूक आयोग असं काहीतरी करतं हे आपल्याला कळालं. सो आता लगेच पेपर 2च्या सिलेबस पॉईंटकडे या. त्याच्यामध्ये पॉईंट आहे संविधानिक आणि असंविधानिक वेगवेगळ्या बॉडीज, घटना. आणि त्या बॉडीजमध्ये त्याच्यामध्ये एक हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे निवडणूक आयोग.
प्रश्न येऊ शकतो की निवडणूक आयोगाने आत्ता काय चेंजेस केलेत, काय त्यांनी वेगळं केलं आहे, किंवा निवडणूक आयोग निवडणूक पारदर्शक होण्यासाठी काय करत आहे. तर आपण बोलू की ते ध्वनी चित्रफित प्रदर्शित म्हणजे ध्वनी चित्रफित रेकॉर्ड करतात, ते ध्वनी चित्रफित बनवत आहेत, त्याची का बनवत आहेत आणि ती 45 दिवस ठेवत आहेत. मला न्यूजपेपरमधूनच पॉईंट मिळाला. सो मला काय मिळतं आहे, माझ्या मेन्सच्या याच्यासाठी व्हॅल्यू ॲडिशन पॉईंट्स मिळत आहेत की जे आपल्याला MPSCच्या मुलांना सवयच नाही आहे. होप यू अंडरस्टूड. ओके, कळलं असेल तुम्हाला. आता खाली या की याच्यामध्ये सगळ्या हा राजकीय बातम्या आहेत, त्याच्यामध्ये काही जायची गरज नाही आहे. ओके, हां, आता ही बातमी बघा. 59% ज्येष्ठ नागरिकांना स्मार्टफोनची भीती. अगेन GS2चा तुमचा अभ्यासक्रमाचा एक मुद्दा आहे, सोशल जस्टिस, आणि त्याच्यामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहे त्याच्यावर आपण काय उपाययोजना करतोय हा एक सब पॉईंट आहे. 59% ज्येष्ठ नागरिकांना स्मार्टफोनची भीती. झालं, तुम्हाला डाटा मिळाला की जो तुम्ही टाकू शकता तुमच्या मेन्समध्ये. डन. सो हा फायदा होतो तुम्हाला न्यूजपेपरचा. अगेन मी न्यूजपेपरच्या आतमध्ये पण जात नाही आहे, मी हेडिंग्स आणि सब हेडिंग्स वाचूनच मला कळतं आहे की याच्यामध्ये काय वाचायचं आहे. सो आय होप की तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. आता खाली या आणि मी काय करतोय, प्रत्येक वेळेस सिलेबसच्या पॉईंटला कनेक्ट करतोय. सो माझ्यासोबत सिलेबसचं हे असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आता खालच्या देश विदेश. इस्रायलवरील हल्ले तीव्र. अमेरिकन हल्ल्यानंतर इराणचा तेल अवीववर अन्य शहरावर क्षेपणास्त्रांचा मारा. मिसाईल, क्षेपणास्त्र, जो आपण मिसाईल बोलतो, सुद्धा मराठी शब्द आहे क्षेपणास्त्र. हे कधी मला जास्त वेळ कळणार जेव्हा क्षेपणास्त्र वर्ड आता हा दररोज येत असणार आहे, बिकॉज ही इस्रायल आणि इराणचं युद्ध हे सगळं बातम्यामध्ये 10-15 दिवस चालेल. सो क्षेपणास्त्र वर्ड 10-15 वेळेस आला तर तो मराठीत मी लिहू पण शकेल, अदरवाईज मला तिथं ऐन वेळेस आठवणार नाही. त्यात आपली मराठी भाषा एक वडमोहनी आहे, म्हणजे आपल्याला लिहावं लागते, तो त्यासाठी त्याला वेळ आणखीन लागतो. सो शब्द कमीत कमीत वापरायचं असेल तर मला न्यूजपेपरमधनं माझी भाषा सुधारावी लागली, तर तिथं मी काम करेल. इराणमध्ये सत्ता पलटाचे लक्ष नाही असं पेंटागॉनचं म्हणणं आहे. ओके, ठीक आहे. आता बघा, इथं डायरेक्ट दिलं हर्मोजच्या खाडीचे महत्त्व काय, म्हणजे त्याला हर्मुज स्ट्रेट बोलतात इंग्लिशमध्ये. कुठे ती इराण आणि ओमान, तिथे पर्शियन गल्फमध्ये. ओके, उत्तरेला इराण, दक्षिणेला ओमान आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यामध्ये असलेली हॉर्मोजची खाडी हा सौदी अरेबिया, इराण, इराक, कुवेत, UAE इथून तेल निर्यातीचा मुख्य मार्ग आहे. आला मेन्समध्ये प्रश्न, डायरेक्ट सांगू शकता की इराणचं शांत राहणं का महत्त्वाचं आहे भारतासाठी, बिकॉज तिकडनं त्या हॉर्मुजच्या खाडीमधनं आपल्याला इंधन पुरवठा होतो, आयात आपण तिकडनं करतो. सेकंड, अमेरिकेने इराणवर हल्ला केल्याने हॉर्मुजची खाडी बंद करण्याचा निर्णय इराक घेऊ शकते. हॉर्मुजच्या खाडीतील संभाव्य व्यत्यय ही एक प्रमुख चिंता आहे. त्यातून भारताच्या सुमारे 60 ते 65% कच्च्या तेलाची वाहतूक केली जाते. सेकंड पॉईंट मिळाला की 60 ते 65% कच्चं तेल आपण या हॉर्मुजच्या खाडीतनं मागतोय. झाला पॉईंट तयार. सो मध्य आशियावर काही प्रश्न आला जो GS2 मध्ये इंटरनॅशनल रिलेशन, आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये येऊ शकतो. सो मला कळेल. तिसरं, आयातीच्या स्रोतांचे विविधीकरण केले तर खाडी बंद केली तर भारताला फारशी चिंता करण्याची गरज भासणार नाही, कारण रशियापासून अमेरिका आणि ब्राझीलपर्यंत पर्यायी स्रोत कोणतीही पोकळी भरून काढण्यासाठी सहज उपलब्ध आहेत, असेही काही अर्थविश्लेषकांनी व्यक्त केले. म्हणजे थोडक्यात काय की आपण पूर्णच याच्यावर म्हणजे अवलंबून नाही आहेत. जर एनी केस हर्मुजची खाडी इराणने बंद केली, त्या केसमध्ये आपण अमेरिकेकडनं तेल आयात करू शकतो, रशियाकडनं तेल आयात करू शकतो, ब्राझीलकडनं तेल आयात करू शकतो. याचा अर्थ काय? सो अमेरिका पण एक आयात म्हणजे निर्यात करतो तेल भारताला. हे प्रिलिम्समध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, बिकॉज प्रिलिम्समध्ये असं काही स्टेटमेंट आलं तर आपल्या डोक्यात कधी येणारच नाही की अरे मी अमेरिकेकडनं आपण का तेल विकत घेऊ. बरं, अमेरिका एवढं तेल बनवतं तरी का, बिकॉज आपण कधी ऐकण्यातच नाही आलं आपलं. सो इथनं माझं रिटेन्शन झालं, म्हणजे माझी काय झाली, माझी स्मरणशक्ती वाढली. आय होप की तुम्हाला हे कळलं असेल. ओके, सो याच्यावरनं आता मी काय केलं आहे, आता हे वाचणार का मी पूर्ण आर्टिकल? यस, वाचणार, बिकॉज महत्त्वाचं आहे. आता इथं तेच दिलं आहे, रशिया अमेरिकेकडून तेल आयातीत वाढ, म्हणजे भारत पण काहीतरी करत आहे. सो त्याच्यात पण तुम्हाला कळलं की आपण वाढवलं आहे. सो फोर्डो अणुकेंद्राच्या प्रवेशद्वाराचे नुकसान, सो याच्यावरनं आपल्याला लोकेशन कळालं आहे.
बंकर बस्टर बॉम्ब नेमके काय आहेत? ही MPSC प्रिलिम्सला डायरेक्टच प्रश्न येऊ शकतो की आता USAने इस्रायलवर जे बॉम्ब वापरलेत ते बंकर बस्टर बॉम्ब नेमकं काय, अशा रीतीने काहीतरी त्याच्यावर 2-3 स्टेटमेंट देऊ शकतात. सो हा बंकर बस्टर बॉम्ब डागण्याची क्षमता जगात केवळ अमेरिकी लष्कराकडे आहे. जगात फक्त एकच लष्कर आहे ज्याच्याकडे हे बंकर म्हणजे जे जमिनीच्या खाली असतं त्याच्यावर जाऊन हमले करू शकतात. सो इम्पॉर्टंट आहे. MPSCच्या पूर्वपरीक्षेला काही जर त्या हेतूने प्रश्न आला तर येऊ शकतो. अगेन हॉर्मुझचा जलमार्ग, सो पहिल्या पेजवरनं परत इथं न्यूज आली आहे, इथं मॅप पण दिला आहे म्हणजे तुम्हाला कळेल की हे कुठे पण आहे. सो लॉंग टर्म रिटेन्शन, स्मरणशक्तीमध्ये वाढ, की तुम्हाला डबल वाचायची गरज कमी पडते. आणि मेन्सला कसं लिंक करायचं मी ऑलरेडी सांगितलं. आता हे झाले आपले सगळ्या न्यूज. आता पुढचं येतं की प्रादेशिक न्यूज आहे. सोमेश्वर धबधबा, मग तो सोमेश्वर धबधबा कुठं आहे तर गोदावरी रिव्हरवर आहे. सो महाराष्ट्राचा जॉग्रफीवर प्रश्न आला कधीतरी तर जोड्या लावा आला तर येऊ शकतं. सो मला कळालं. ओके, आता हे सगळं झालं. आता मी माझ्या नोट्समध्ये पण लिहून घेणार. आता इथं एक न्यूज आहे. विधवा महिला दिन निमित्त आज नाशिकमध्ये राष्ट्रीय परिषद. म्हणजे काय? जागतिक विधवा महिला दिन. म्हणजे काय? त्या दिवशी मी पेपर वाचतोय त्या दिवशी मला कळालं की जुलैमध्ये अशा डेटला, जूनमध्ये अशा डेटला जागतिक महिला विधवा दिन आहे. MPSC प्रीला कुठेतरी येऊ शकतं, चान्सेस आहेत. मला फॅक्ट मिळाला, लॉंग टर्म मेमरीमध्ये गेला, माझ्या नोट्समध्ये लिहिला की आजची ही तारीख आहे आणि ह्या तारखेला दिन आहे. सो नंतर मी जेव्हा मॅगझिन वाचेल मला ऑलरेडी कॉन्टॅक्ट कळेल की आजच्या इथं मी पाहिलं आहे. कळतंय तुम्हाला? हे तर झालं प्रिलिमच्या नोट्स. आणि मेनचं तर मी वर न्यूज सांगितलं की सिलेबसला कसं लिंक करायचं आहे. आता आपण एका पॉईंटवर येऊ, दॅट इज म्हणजे विचार मांडणं. ओके, आता याच्यामध्ये काहीतरी विद्रोही लुथरबद्दल दिलं होतं आर्टिकल, तर ते एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. सो ते तुम्ही स्किप करू शकता. ओके, पण इथं एक स्टेटमेंट दिलं, इट इज निदर राईट नॉट सेफ टू डू गो अगेन्स्ट माय कन्सायन्स. म्हणजे इथं तुम्ही काहीतरी हा एक प्रोव्हर्ब म्हणून कुठेतरी वापरू शकता. ओके, ठीक आहे, हे झालं. आता तुम्ही या की इथं कुतूहल असतं, काहीतरी असतं, व्यक्तिवेध असतो. हा व्यक्तिवेध तुम्हाला MPSCच्या पूर्वपरीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. बिकॉज एखाद्या व्यक्तीचा जो आता इथं व्यक्तिविवेक लागू हे असे कोणतेही व्यक्ती नाही देत. जो न्यूजमध्ये असतात त्याच व्यक्तीबद्दल हे काहीतरी देतात. सो त्यांची तुम्हाला माहिती मिळते डायरेक्ट की त्यांचं सर्वोत्कृष्ट नाटक कोणतं आहे, त्यांनी सर्वोत्कृष्ट कोणत्या त्यांनी मूव्हीमध्ये काम केलं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे कळतात. ओके, हे झालं. आता तुम्ही या एक जे लास्ट पॉईंट मी तुम्हाला सांगतो की संपादकीय वाचायची गरज आहे का हो? पहिली गोष्ट यस गरज आहे. का गरज आहे? माझी भाषा सुधारेल. आणि दुसरी गोष्ट सगळेच संपादकीय वाचायची गरज आहे का हो प्रत्येक दिवशी? तर नाही. आता हेच संपादकीय बघा, भडक विधाने करून ट्रम्प यांच्यासारख्या हाती नवे कोलीत देण्यापेक्षा काहीतरी उत्तर न देता इस्रायलवरील हल्ल्यांची तीव्रता वाढवणे यात इराणची राजनैतिक धूर्तता दिसते. विकृता हंती वर्तमान. सो जे विकृत आहे त्यांच्या हाती वर्तमान आहे असं यांचं म्हणणं आहे. सो थोडं हे पॉलिटिकल झालं आर्टिकल. सो मी जास्त लक्ष देणार नाही. सो मी आता सब हेडिंगकडे येणार. इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स या देशांनी इस्रायलला विरोध करण्याची हिंमत दाखवली आहे. त्यात रशिया आणि चीन यांची भर पडू शकते. आपल्या मौनाविषयी न बोललेले बरे. भारत इतका बिनचेहऱ्याचा कधीच नव्हता. म्हणजे हे गव्हर्नमेंटबद्दल थोडं निगेटिव्ह आर्टिकल आहे, संपादकीय आहे. म्हणजे तुम्हाला वाचायची गरज आहे बिकॉज मेन्समध्ये तुम्ही गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट लिहू नाही शकत असं की डायरेक्ट जे परखडपणे असेल. बिकॉज मेन्समध्ये तुम्ही एक प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी लिहितात. सो तुम्हाला बॅलन्स्ड व्ह्यू लिहावा लागतो की जो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी दाखवेल. सो हे आर्टिकल मी वाचेल का नाही वाचेल, पण प्रत्येक दिवशी असं होईल का एखाद्या दिवशी खूप चांगलं आर्टिकल येईल, त्या दिवशी मग मला हे पूर्ण आर्टिकल वाचून यातनं मी काहीतरी कीवर्ड्स काढेल की जे मराठीत असेल आणि असे नवीन कीवर्ड्स माझ्या डिक्शनरीमध्ये 5-5, 10-10 कीवर्ड्स मी डेली काढेल. सो त्याच्यामुळे माझी मराठी भाषा पण सुधारेल. सो आणि सिलेबसला लिंक करायचं पण मला कळेल. आणि हळूहळू मला कळेल की UPSCचे जर मी PYQ पाहिले तर हे सिलेबसच्या बाहेर जातच नाही आहेत. यांचे जे प्रश्न येत आहेत ते सिलेबसला धरूनच येत आहेत. सो MPSC पण MPSC रेफरन्स कुठून घेणार आहे? UPSCकडनं घेणार आहे. सो आपल्याला कळेल की सिलेबस हा खूप मेन रोल प्ले करतो आणि तो मला माझ्या न्यूजपेपरला लिंक करणं खूप महत्त्वाचं आहे. भाजपाविरोधी काहीतरी आहे, हे बाकीच्या सगळ्या न्यूज आहे. आता बघा, महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण किती परिणामकारक. म्हणजे पहिलं मला कळालं आहे महाराष्ट्राने असं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण बनवलं आहे. कुठे येऊ शकतं? प्रिलिम्स.
डायरेक्ट प्रश्न येऊ शकता. आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप वापरतो, पण मराठीत त्याला बोलतात कृत्रिम बुद्धिमत्ता. हा पण वर्ड मला कळाला आहे. ओके, दुसरं आणखीन काय, GS3मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये डायरेक्ट टॉपिक आहे इमर्जिंग टेक्नॉलॉजीज, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. सो डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो की जे महाराष्ट्राचं, बिकॉज महाराष्ट्राच्या संदर्भासहित तुम्हाला मेन्सचा अभ्यास करायचा आहे. काय प्रश्न येऊ शकतो, महाराष्ट्राने जे आत्ता कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जारी केलं आहे त्याबद्दल, त्याचे पॉझिटिव्ह आणि महाराष्ट्राची प्रगती याबद्दल लिहा. सो याबद्दल लिहायचं असेल तुम्हाला हे माहीत पाहिजे. आता काय दिलं, आता सब हेडिंग बघा, राज्य सरकारने कृषी क्षेत्रासाठीच्या महाराष्ट्र कृषी महाॲग्री MI धोरण, म्हणजे AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2025 ते 29 ला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे राज्याच्या कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा श्री गणेशा झाला आहे. या अत्यंत व्यापक आणि परिणामकारक धोरणाविषयी, म्हणजे काय केलं आहे, 2025 ते 2029 असं आपण एक 4 वर्षाचं कृत्रिम बुद्धिमत्तेचं धोरण बनवलं आहे. सो प्रिलिमसाठी पण मला कळालं आहे आणि मला कळालं की न्यूज पूर्ण वाचणं इम्पॉर्टंट आहे. आता त्याच्यात दिलं आहे धोरणाची अंमलबजावणी कशी होईल, हा प्रश्न तर नाही येणार, पण हे येऊ शकतो कृत्रिम बुद्धिमत्तेचा फायदा नेमकं कोणाला आणि कशाला. डायरेक्टच प्रश्न येऊ शकतो की कृत्रिम बुद्धिमत्तेचा फायदा कसा होईल ही धोरण आल्यानंतर. सो तुम्हाला काय कळेल, तुम्हाला कळालं की ही न्यूज माझ्या मेन्सच्या सामान्य अध्ययनच्या पेपर 3 मधील विज्ञान व तंत्रज्ञान म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये डायरेक्ट मेन्ससाठी इम्पॉर्टंट आहे. सो यातले मी 3-4 पॉईंटच्या नोट्स काढेल आणि जी एक पुरस्कृत मराठी भाषेमध्ये असतील, गोल्ड ट्रान्सलेट पण नाही आहे. सो याने माझी भाषेची खूप सुधारणा होईल. सो अशा प्रकारे तुम्हाला एक एक न्यूज घेऊन वाचायला पाहिजे. आता याच्या कालच्या ज्या न्यूज आहेत, अर्थवृत्तांत वगैरे वगैरे, ह्या काय एवढे इम्पॉर्टंट नाही आहेत. सो याच्यावरनं तुम्हाला काय कळालं, जर मी खरं न्यूजपेपर वाचायचं ठरवलं आणि जर एकदा माझी सिलेबसवर कमांड आली तर लोकसत्ता न्यूजपेपर मराठीत वाचणं 30 ते 40 मिनिटाचा खेळ आहे. आणि त्यामुळे माझी तर भाषा सुधारणार आहे, जी मला लागणार आहे डिस्क्रिप्टिव्हमध्ये. दुसरी गोष्ट, माझं प्रिलिम्समधले पण काही काही फॅक्ट्स आत्ताच लक्षात राहतील. आणि तिसरी गोष्ट की काय होणार आहे, मला मेन्सला खूप जास्त फायदा होणार आहे. बिकॉज इथं ॲडव्हान्टेज कोण घेणार आहेत, UPSC मधील मुलं की जे इंग्लिशमध्ये प्रिपरेशन करतात. पण आपल्याला तो डिसॲडव्हान्टेज पण नाही. कसा की बिकॉज इंग्लिशवाले लिहिणारे पेपर खूप जास्त असतील आणि मध्येच जर मराठी पेपर आला तर मराठीवाल्यांना हात थोडा खुला मिळेल मार्क द्यायला. सो जे मराठीतून प्रिपेअर करतात त्यांनी अजिबात अंडर कॉन्फिडन्स व्हायची गरज नाही आहे. आत्मविश्वास ढासळून देऊ नका. बिकॉज MPSC मेन्स एवढी डिफिकल्ट नाही आहे जेवढी तुम्ही समजताय. ओके, आय होप की तुम्हाला ह्या न्यूजपेपरचं एक छोट्या सेशनमधनं कळालं असेल की बातमी नेमकं वाचायची कशी, सिलेबसला लिंक कशी करायची आहे आणि याचं ओव्हरऑल मी न्यूजपेपर वाचायलाच का पाहिजे. सो याच्यावरनं तर एक गोष्ट कळाली असेल की न्यूजपेपर वाचणं खूप खूप जास्त गरजेचं आणि महत्त्वाचं आहेच. आणि जर मी न्यूजपेपर वाचला नाही तर माझा ना भाषा संग्रह वाढणार आहे, ना मला आत्ता काय चालतं आहे आणि मेन्समध्ये प्रश्न कसे येणार आहे आणि जे एक्झाम्पल, जे करंट बेस्ड मला लिहायचं आहे माझ्या डिस्क्रिप्टिव्हमध्ये, ते मला लिहिताच येणार नाही. आणि डिस्क्रिप्टिव्हमध्ये रट्टा मारून नाही जमत बाळांनो. इथे तुमचं ॲनालिटिकल स्किल्स चेक होतात, जे तुम्हाला न्यूजपेपरमधनं मिळतात की ते वाढतात तुमचे. आय होप की तुम्हाला हे कळालं असेल. इथे आपण हे लेक्चर थांबवू, परत आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तुम्हाला जर हे व्यवस्थित वाटलं असेल तर तुम्ही प्रयासचा जो आपला नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कमेंट करू शकता, त्याच्यावर टेलिग्राम करू शकता. आणि जर तुम्हाला सिलेबसची कॉपी हवी असेल मराठीमध्ये तर तुम्ही प्रयासला नक्की एकदा व्हिजिट द्या. ओके, थँक्यू, धन्यवाद. परत भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.